काल वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्मानं हार्दिक पांड्याबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे आणि जी त्याची स्तुती केलेली आहे त्याच्याकडे बघून असं प्रश्न मनामध्ये तयार होत आहेत की रोहित शर्मा हार्दिक पांड्यावर एवढं प्रेम का नक्की दाखवत आहे, नक्की असं काय कारण आहे? T20 वर्ल्ड कप तर सगळ्यांनीच जिंकलेला आहे, म्हणजे असं नाही की एका प्लेअरमुळे जिंकलेला आहे. यावेळेस सगळेच प्लेअर फॉर्म मध्ये होते आणि जेव्हा सगळेच प्लेअर परफॉर्म करत असतात तेव्हाच अशा प्रकारचे टुर्नामेंट जिंकले जातात, हे मान्यच करायला पाहिजे. कारण जेव्हा आपण ओडीआय वर्ल्ड कप हारलो होतो तेव्हा बरेचसे प्लेअर फ्लॉप जात होते. फक्त रोहित शर्मा व्यवस्थित खेळलेला होता आणि एकट्याच्या जीवावर कधीच मोठे टुर्नामेंट जिंकले जात नव्हते, हे तेव्हा समजलं होतं. आणि जेव्हा आज आपण T20 वर्ल्ड कप जिंकलेलो आहे तेव्हा याची प्रचिती दिसून येते की जेव्हा सगळेच फॉर्म मध्ये असतात तेव्हाच आपण एखादी मोठी टुर्नामेंट किंवा वर्ल्ड कप सारखे टुर्नामेंट जिंकू शकतो. तर सांगण्याचा उद्देश की परफॉर्म तर सगळ्यांनीच चांगलं केलेलं आहे, परंतु रोहित शर्मा हार्दिक पांड्यावरच आजकाल एवढं प्रेम का दाखवत आहे? याच्या मागे आयपीएल मध्ये जो राडा झाला होता, आयपीएल मध्ये जे हेट झालं होतं किंवा आयपीएल मध्ये जे दोघांमध्ये भांडणं झालेले आहेत, अशा प्रकारच्या ज्या बातम्या आल्या होत्या त्या कुठेतरी कमी करण्यासाठी किंवा तसं काही नव्हतं हे दाखवण्यासाठी रोहित शर्मा असं करतोय का? कशासाठी नेमकं करतो याबद्दलच आज आपण माहिती बघूया. सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, वर्ल्ड कप मध्ये सगळ्यांनीच चांगलं परफॉर्म केलेलं आहे. आपण कोणत्या एकाच प्लेअरमुळे हा T20 वर्ल्ड कप जिंकलाय असं म्हणू शकत नाही. जेव्हा बॉलरची गरज होती बॉलर्सने विकेट काढले, बॅटिंगची गरज होती बॅट्समॅननी रन काढले आणि ओव्हरऑल फिल्डिंग मध्ये पण सगळ्यांनी चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. सूर्यकुमारच्या कॅच बद्दल तर काय बोलायला पाहिजे, फिल्डिंग पण चांगलीच झालेली आहे. तर सगळेच भारी खेळलेले आहेत, परंतु रोहित शर्मा जास्त करून हार्दिक पांड्याच्याच गोष्टी का करत आहे? सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तुम्हाला हे पण आठवत असेल, वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हार्दिक पांड्या मीडियासोबत बोलत होता तेव्हा रोहित शर्मा जाऊन त्याला किस पण करतो. तेव्हापासूनच असं वाटत होतं की खूपच जास्त या दोघांमध्ये भाईचारा तयार झालेला आहे आणि जे काही आयपीएल मध्ये गोष्टी समोर आल्या होत्या त्या खोट्या आहेत. तेव्हापासूनच मान्य झालं होतं. पण चला ठीक आहे, ते किस करणं तर ते फॉर्म मध्ये होऊन जातं कारण ते खूप जास्त जोश मध्ये होते आणि वर्ल्ड कप जिंकला होता, ते पण T20 वर्ल्ड कप आपण 17 वर्षांनी जिंकला होता. जोश मध्ये अशा गोष्टी घडून जातात त्या मान्य आहेत, परंतु काल जेव्हा इंडियामध्ये आले होते आणि वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्मा जो बोलला ना त्याच्या पाठीमागे कारण आहे आणि ते कारण म्हणजे हार्दिक पांड्याने टाकलेली लास्टची ओव्हर. आता तुम्ही म्हणाल की कोणी जरी टाकली, हार्दिक पांड्याच्या ऐवजी कोणी दुसऱ्यानं जर टाकली असती तर रोहित शर्माने एवढं प्रेम दाखवलं असतं का? तर 100% दाखवलं असतं. तर रोहित शर्मा हार्दिक पांड्यावर इम्प्रेस झालेला नाही, तर लास्टची ओव्हर ज्या प्रकारे टाकलेली आहे त्याने त्या लास्टच्या ओव्हरवर इम्प्रेस झालेला आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हार्दिक पांड्याच्या ऐवजी दुसऱ्या कोणत्या जरी बॉलरनं लास्टची ओव्हर त्या प्रकारे टाकली असती आणि आपल्याला वर्ल्ड कप जिंकून दिला असता तरी सुद्धा रोहित शर्मानं त्याच्यासोबत पण असंच बिहेव केलं असतं. कारण तुम्हाला आठवत असेल की रोहित शर्मानं 5 आयपीएल ट्रॉफी जिंकलेल्या आहेत आणि अनेक दिग्गजाकडून रोहित शर्मा जो मॅनेजमेंट करतो किंवा बॉलर्सचा जो यूज करून घेतो त्याची प्रशंसा केली जाते आणि याच कारणामुळे तो सफल यशस्वी कॅप्टन आहे असं म्हणता येतं किंवा एक यशस्वी लीडर बनलेला आहे. कारण त्याच ठिकाणी आता उदाहरणार्थ मुंबई इंडियन्सच्या टीमचंच बघा, मागच्या वेळेस बुमराह हार्दिक पांड्या नसताना सुद्धा त्यानं सेमीफायनल पर्यंत म्हणजे क्वालिफाईंग पर्यंत पोहोचलं होतं मुंबई इंडियन्सला. आणि यावेळेस बुमराह हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा असून सुद्धा हार्दिक पांड्या फक्त कॅप्टन होता, एवढाच बदल झाला होता, तरी पण मुंबई इंडियन्सचा वर्स्ट परफॉर्मन्स राहिला होता. तर थोडक्यात सांगायचं झालं की रोहित शर्मा हा ग्रेट लीडर आहे आणि त्याला कोणत्या बॉलरचा केव्हा उपयोग करायला पाहिजे हे माहित आहे. आणि एवढ्या 5 आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याला ही गोष्ट माहित आहे की शेवटच्या ओव्हरचं काय महत्व असतं आणि कोणी कशी टाकायला पाहिजे. आणि रोहित शर्माला ही चांगलीच गोष्ट माहित होतं की 16 रन काढणं मोठी गोष्ट नाही, ते पण डेव्हिड मिलर सारखा बॅट्समॅन समोर असताना. म्हणजे रोहित शर्माने एक प्रकारे हार मानल्यासारखं झालं होतं. आणि जेव्हा हार्दिक पांड्याच्या पहिल्या बॉलवर त्यानं जो शॉट मारला सगळ्यांना असं वाटलं होतं की हा 6 गेलेला आहे. आणि एक व्हिडिओ क्लिप पण व्हायरल होत आहे बघा, बांगलादेशच्या लोकांना असं वाटतं की हा 6 गेला म्हणून ते जल्लोष करतात आणि तेव्हा सूर्यकुमार यादव कॅच घेतो तेव्हा त्यांचा चेहरा पडलेला असतो. आणि रोहित शर्मा पण त्याच वेळेस मूड ऑफ करून ग्राउंड मध्ये खाली बसलेला होता, हे पण आता व्हायरल होत आहे व्हिडिओ. तर तिथं सूर्यकुमार यादवनं कॅच घेतल्यामुळं मॅच पलटलं हे तर सगळ्यांना माहित आहे, परंतु त्याच्यानंतर पण 5 बॉलमध्ये पण 16 रन काढणं मोठी गोष्ट नव्हती. आणि हार्दिक पांड्यानं ज्या प्रकारे बॉलिंग केली त्याच्यामुळे रोहित शर्मा इम्प्रेस झालेला आहे. म्हणजे ही गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे की रोहित शर्माला चांगल्याच पद्धतीनं माहित आहे की शेवटच्या ओव्हरमध्ये 16-17 रन काढणं मोठी गोष्ट नाही आणि आपण कोणत्या बॉलरला पाठवलं ह्याचा पण विचार करायला पाहिजे. कारण हार्दिक पांड्या ऑलराऊंडर
ऑलराऊंडर आहे, स्पेशलिस्ट बॉलर नाही, तरी सुद्धा त्यानं डिफेंड केलं आणि त्याच्या ह्याच गुणाला इम्प्रेस झालेला आहे रोहित शर्मा, म्हणून आजकाल तो हार्दिक पांड्याचं जास्त गुणगान करत आहे. मित्रांनो, यावर तुमचं काही वेगळं मत असेल तर कॉमेंट करून सांगा.